हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला डिफरन्स बिटवीन वर्किंग ॲज अ आयर्लंड नर्स वर्सेस इंडिया सांगणार आहे. सो फर्स्ट जो डिफरन्स आहे तो आहे सॅलरीचा. सो आयर्लंड इज पेइंग बेटर सॅलरी दॅन इंडिया. देन इंडियामध्ये तुम्ही 6 दिवस काम करता, मग तुम्हाला 1 दिवस सुट्टी भेटते. आयर्लंडमध्ये तुम्हाला 12 तासाची शिफ्ट असते आणि तुम्ही 3 दिवस काम करता आणि मग तुम्हाला 4 दिवस सुट्टी भेटते. ह्या 4 दिवसामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा ड्युटी करायची असेल तर तुम्ही करू शकता. इट्स अप टू यू. देन ते लोकं तुम्हाला एक्स्ट्रा त्याचा पेमेंटसुद्धा देतात. इथे सॅटर्डे संडे तो वीकेंड म्हणतात आणि वीकेंड आणि पब्लिक हॉलिडेजला जर कोणी ड्युटी करत असेल स्टाफ तर त्यांना ते लोकं डबल पे देतात. त्यानंतर आहे ॲन्युअल लीव्ह आणि सिक लीव्हसुद्धा इथे असतात. इथे 3 महिन्याच्या आधीच म्हणजे तुम्हाला तुमच्या मॅनेजर तुम्हाला ड्युटी प्लॅनर्स आणि रिक्वेस्ट फॉर्म देतो. सो तुम्हाला जर तुमच्या काही रिक्वेस्ट असतील आणि तुमच्या काही ऑफसाठी पण रिक्वेस्ट असतील तर तुमच्या प्लॅनरमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं. मग ॲज पर तुमचा प्लॅनर तुमचा मॅनेजर तुमच्या ड्युट्याज लावणार आणि तुमचा प्लॅनर आणि ड्युटी तुमच्याबरोबर शेअर करणार. तर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही आधीच ते प्लॅन करू शकता आणि तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. इथे इन सर्व्हिस एज्युकेशनला पण खूप महत्त्व आहे. जोपर्यंत स्टाफ इन सर्व्हिस एज्युकेशन कंप्लीट करत नाही तोपर्यंत ते लोकं काही पर्टिक्युलर प्रोसिजर परफॉर्म करू शकत नाही. इवन इफ त्यांना 17-18 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी पण फर्स्ट त्यांना त्या ट्रेनिंगमधनं अंडरगो व्हावं लागतं. त्याच्यानंतरच त्यांना ते प्रोसिजर करू शकतात. इथे डॉक्टर्ससुद्धा खूपच कोऑपरेटिव्ह असतात. आणि कोणत्याच प्रकारचं कोणीच कोणाला शाउटिंग किंवा असं बर्डन असं नसतं. प्रत्येकजण फ्रीली जॉब करू शकतं. तो सुद्धा इथे एक फायदा आहे. आणि इथे पेशंट केअरवर खूप फोकस दिला जातो. आणि नर्सेसला फक्त पेशंट केअरच असते. रेस्ट ऑल कामं काही नसतात. सो तो सुद्धा एक फायदा आहे. सो दॅट ते लोकं व्यवस्थित त्यांच्या पेशंट केअरवर फोकस करू शकतात ह्याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. सो दीज आर द फ्यू बेनिफिट्स ऑफ वर्किंग ॲज अ नर्स ॲज अ आयर्लंड. सो असेच काही व्हिडिओज माहितीसाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.